पिण्याच्या पाण्याच्या नळामधून बघा कसे कोंबड्यांचे पंख निघतायत। ही घटना खरी आहे का? तर होय, उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 2 भागातील खेमानी परिसरातील रमाबाई आंबेडकर नगर परिसरात घडलेली ही घटना आहे। चक्क पिण्याच्या पाण्याच्या नळामधून कोंबड्यांचे पंख निघाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। या ठिकाणी राहणाऱ्या सोनावणे कुटुंबाच्या घरी आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय। आज तर त्यांच्या घरामध्ये असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नळामधून चक्क कोंबड्यांचे पंख निघाले। याआधी देखील असे प्रकार घडले होते, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। मात्र आज पुन्हा एकदा नळामधून कोंबड्यांचे पंख निघाल्यानं त्यांनी पुरावा म्हणून मोबाईलमध्ये याचं चित्रीकरण केलं। शिवाय गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याला मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते, त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात। महापालिका प्रशासनानं आणि महापौरांनी याकडे लक्ष देऊन त्वरित शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। पाण्यामधून आमच्या पंख निघाला आहे, पक्षीचा आहे तो। एकदा नाही तर 2-3दा निघाला। एकदा 2दा मी इग्नोर केला की काय जाऊ दे असं झालं असेल, पण मी तिसरींदा निघाला तर माझे मिस्टर बोलले आता निघाला तर व्हिडिओ वगैरे काढून ठेवतो। मी ते काढलं, त्यांना दाखवलं, पण त्या पाण्यातून पंख निघाला, पण त्यातून वासही येतो इतका की जसं आपण नॉनव्हेज चिकन वगैरे धुतल्यानंतर त्यातून जे पाण्याचा वास येतो तसा सेम आमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये आम्ही जे पाणी ड्रम वगैरे भरतो त्यामध्ये पण पाण्याचा वास तसाच येतो। आणि इतकंच नाही तर सुरुवातीला जे पाणी येते अर्धा तास निमित्त मातीचं वाळूचं पाणी येते आमच्या घरामध्ये। किती वर आम्ही काल रात्रीपासून त्यांना मेसेज दिलेला आहे की आमच्याकडे पाणी व्यवस्थित येत नाही आहे, सगळे पक्ष्यांचे पंख येत आहेत, खडे निघत आहेत आणि पाण्याचा वास तर एवढा घाण येतोय की पाणी प्यायची इच्छाच होत नाही आहे। आमच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत, माझं स्वतःचा मुलगा आहे 1.5 वर्षाचा। म्हणून मॅडम तुम्ही लवकरच्या लवकर या आणि बघा, इथे चौकशी करा, एवढंच आमचं म्हणणं आहे। झालं असं लहान मुलांनी पाणी पिलं असतं, आम्ही जर बघितलंच नसतं तर घशामध्ये अडकलं असतं, मग हे किती मोठं प्रकरण झालं असतं। म्हणून तुम्ही या आणि बघा, इथे चौकशी करा, एवढंच म्हणणं आहे आमचं। तर पाणी पुरवठा विभागाला तात्काळ या ठिकाणी लक्ष देण्याचे आदेश महापौरांनी दिलेत। पिण्याच्या पाण्याच्या नळामधून कोंबड्यांचे पंख निघाल्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी, त्यामुळे उल्हासनगर महापालिका प्रशासनानं याचं गांभीर्य ओळखून तात्काळ त्या ठिकाणी शुद्ध पाणी पुरवठा कसा होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट।